गेलेल्या माणसांना कसं मध्येच काहीतरी आठवतं, तसं आम्हाला मध्ये आठवत आहे. GD सरांचा लेक्चर होता, म्हणजे आमचे HOD जे मगाशी आलेले ते, आणि मी इथे बसलेले अशी लेक्चरला, आणि मी ना ॲबसेंट माइंड आहे आणि मी दचकते पण. तर सर आहेत ना, त्यांनी काय केलं, ते इथे कपाट आहे बघा, हे दिसतंय. तर हेच कपाट होतं की नाही मला माहिती नाही, पण त्याच्यावरती किती डस्टर होता आणि सुरू असतं असं सरांना डस्टर सापडलं नाही. मग सरांनी ना अशी मांजर कशी उडी मारते अशी फक्त उडी मारून तो डस्टर घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यात आवाज झालेला आणि मी इतक्या जोरात किंचाळलेले वर्गात की सगळे हसायला लागलेले. आणि नंतर ना हसणं कंट्रोल होत नव्हतं आणि ना आम्ही असे हसणं असं आवरत होतो आणि शेवटी न आवरल्यामुळे ना माझ्या चेहऱ्यावरची अशी वाली स्माईल होती. सरांनी ती बघितली आणि आमचेच इंटरनल जो होतं सर मला खूप ओरडलेले तेव्हा अख्ख्या लेक्चरमध्ये, जे काही तुम्ही हसताय ना तुमचं हसणं कायमचं बंद होईल. मला इतकं मला असं घाबरल्यासारखं झालेलं. त्यानंतर वर्गात हसायची म्हणजे तोंडावर हसण्याची म्हणजे हिंमतच नाही झाली, मी लपूनच हसायची अशी. कौन है ये लोग, कहाँ से आते हैं? मी दंग्याबद्दल म्हटलं ना की ते बाजूचं डिपार्टमेंट फार आम्हाला हे करायचं. तर एकदा तर माध्यम महोत्सव तर किती क्रिएटिव्ह बनवायचं होतं. ते एक प्लॅस्टिकचा असा फुटबॉल असतो ना खोटा, तो होता आणि मुलं इतकी द्वाड वर्गातली या रांगेत ना त्या रांगेत तो फुटबॉल असा कॅच खेळत होती ऑफ लेक्चरमध्ये. आणि तो फुटबॉल होता तो पंड्याने जोरात फेकला आणि श्रुतिकाच्या चष्म्यावर लागला. श्रुतिका इतक्या जोरात ओरडली आणि भडकली ना की अख्खा वर्ग शांत. आणि बंड्या जो असा तंतरलेला तो लांब जाऊन तिथे कुठल्या तरी कोपऱ्यात जाऊन जो बसला, त्यानंतर तो काही हालाच नाही बिचारा. आणि ते आम्हाला ना मूवीज पण दाखवायचे ना नेहा, तुला आठवतंय? समोर मला कळायचेच नाहीत काय आहेत, माझ्या मेंदू शिरायचे. आणि आम्हाला दरवेळेस कंपल्सरीच असायचं की सगळ्यांनी विद्यार्थ्यांनी बसून इथे ते मूवीज बघायचे. हा, एक रुका हुआ फैसला वगैरे काइंड ऑफ मूवीज असायचे ते. आणि मला काही कळायचं नाही, ब्लॅक अँड व्हाईट वगैरे मूवीज मला आत्ता आठवत आहे. ते पाखेर पांचाली विंचाली आणि एक रुका हुआ फैसला. आम्ही तर शॉर्ट फिल्म पण बनवलेली आहे. आम्हाला प्रोजेक्टच ते असायचे की शॉर्ट फिल्म बनवा, कुठल्या त्याच्या फेमस व्यक्तीची मुलाखत घ्या, हे अशा पद्धतीचेच आम्हाला प्रोजेक्ट असायचे. आणि त्याच्यामध्ये नेहा आणि श्रुतिका ते इतक्या जीव तोडून, नेहा तर बाबा एवढी मेहनत करायची ना, एवढी मेहनत करायची, बाप रे. पण असे बरेचसे आर्टिस्ट यायचे तेव्हा आम्ही इथे मागे कुठेतरी सेल्फीमध्ये असायचो. आणि मोस्ट ऑफ द टाइम आपण त्या आर्टिस्टना रोज भेटतो, म्हणजे इव्हेंट्सच्या ह्याच्यात, आणि आपण त्यांच्यासोबत काम करतो. A few minutes later. म्हणजे सटकायचं असेल ना कुठल्या लेक्चर, हां, कुठले सर. आणि आम्ही ना असं खूपदा केलेलं, मला आठवत आहे कुठल्या तरी सरांपासनं, मला वाटतं GD सरांपासनं वाचायलाच वाटतं. आम्ही ना असे तिथून खालून तिकडनं जिथून आम्ही पहिल्यांदा एंट्री केली ना चढून अशी स्टेअर्सवर ना, तिकडनं आम्ही फिरून इथे यायचो, सरांना बघायचो इकडून आणि इथून पळून जायचो मी. म्हणजे असं मेन कार्यक्रम असेल जिथे आपलं तोंड दाखवायचं नसेल आणि सटकायचं असेल तर सरांचा वापर असेल ती जागा हो, विद्यार्थ्यांना तरी देखील आम्ही नियम मोडायचो. ते मला वाटतं शेवटला. हां, हो हो. इथे बघा किती छान बनवलं आहे. मी कट्टेकरी असं लिहिलं आहे. आता ते फ्लेक्स लावले आहेत म्हणून दिसत नाही आहे. इव्हेंट्स, घडामोडी, स्पर्धा आणि सण. इथे उभं राहून ना मला ते पण आठवतं आहे की आम्ही कॉलेज सुटल्यावर ना फ्रँकी खायचो आणि खूप काय काय करायचो. मॅगी खायची, आम्ही छाछ प्यायचो, त्याच्यानंतर कळी आणि मोरा आणि शुट्टी करत. ती ओली बडीशेपची ती झाडं यायची ना, काय ती होती ती इतकी आवडायची. ती बडीशेपची ना अशा फांद्या घेऊन यायची, गुच्छाचा गुच्छा, आणि आम्ही चालू लेक्चरमध्ये खात बसायचो. आणि इकडे हे बघा, ही श्रुतिकासारखीच दिसतीये. जसं की मी म्हटलं की बंड्या आणि सगळ्या मुलांनी ॲडव्हर्टाईज घेतलं होतं आणि आम्ही जर्नल लावलं. तर बंड्याने त्याच्या लेक्चरला जायला मागायचाच नाही. माझ्याकडे अजून व्हिडिओ आहे, तो ना मी तुझ्या इथे ॲड करेल. तो जायलाच मागत नाही आहे त्याच्या वर्गामध्ये. आणि त्याला आमचं लेक्चर नसलं तर त्याला आमच्यासोबत टाईमपास करायचं असायचं. तर श्रुतिका त्याला म्हणायची हा लेक्चर सुरू होईल रे जा, तर तरी पण तो टाईमपासच करायचा. तर ते म्हणजे आमचा ग्रुप तेव्हा वेगळा झालेला, जस्ट तुझं अर्ध्याने जर्नल आणि अर्ध्याने ॲडव्हर्टाईज घेतलेला.
पण तरी पण आम्ही जाताना एकत्र मजा करायचो आणि ऑफ लेक्चरला पण मजा करायचो. आणि तरी ती मुलं ना आम्हाला हेल्प करायची आमचे प्रोजेक्ट बनवायला. हो, आम्ही ग्रुपनेच एकमेकांचे प्रोजेक्ट करायला अशी हेल्प करायचो ना. म्हणजे आम्ही ना लिटरली काय करायचो माहिती आहे, म्हणजे आमचा अख्खा ग्रुप होता, तर प्रत्येकाला असे 3-3, 4-4 जणांचे ग्रुप करून प्रोजेक्टचे विषय दिले जायचे आणि आम्ही 2 प्रोजेक्ट हे आपलेच आहेत असे समजून एकमेकांना हेल्प करून अख्खे प्रोजेक्ट्स बनवायचो आणि ते द्यायचे. A few minutes later. तुम्ही गेलात कॉलेज सोडून दुसरीकडे. कुठे गेल्या तुम्ही? आम्ही कसं जाणार? तुम्हाला किती जण मिस करत असतील आमच्या बॅच मधली. तू काय करते सध्या? मी तर इंटरव्ह्यूज घेते. कुठे? तिचं स्वतःचं चॅनल आहे, यूट्यूब चॅनल. आणि तुझं? ही सेलिब्रिटींचं हे करते मॅनेजमेंट. कुठे? प्रथमेश परब, अमेय वाघ आणि वैदही परशुराम हे ॲक्टर आहे, सिद्धार्थ जाधव वगैरे त्यांच्या मॅनेजमेंट टीममध्ये. आम्ही नाही ते झेरॉक्स काढायला पण यायचो बघ का आमचा झेरॉक्सवाला. परत करायला पण इथे लायब्ररी होती. आहे नाही काय, आम्ही इथे फक्त क्वचित एकदाच गेलेलो वाटतं 1-2 वेळा. आणि हे आम्ही इथे BMMचे नोट्स काढायला आमचं इकडे म्हणजे आम्ही वेळा येऊ. समोर आहे ते कॅन्टीन, साठे कॉलेज कॅन्टीन. तुम्ही साठे कॉलेजचे इंस्टावरचे मीम्स बघत असाल ना, तर तुम्हाला माहिती आहे की इथले काय कॅरेक्टर्स आहेत जे मीम्सवरती फेमस होतात. म्हणजे साठेच्या मीम्स जर तुम्ही सर्च केल्या तुम्हाला दिसेल की कॅन्टीनमधले अण्णा जे की अजूनही तिथे आहे. हो, हे बघ त्यांनी स्माईल दिली आहे अण्णांनी, म्हणजे त्यांनी बहुधा आपल्याला ओळखलंय असं वाटतं. नेहा तुलाच ओळखलं असेल. मी वही हूँ जो इडली चिली मागवती थी. तर हा मेन्यू आहे इथला. इथे तुम्हाला माहिती आहे का, इकडे ना आम्ही बसायची मारामारी व्हायची. आम्ही पटापट बेंचेस पकडायचो आणि बसायचो. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट इडली चिली छान लागायची, पण आम्ही ना फ्राईड राईस आणि तो सगळ्यात आम्ही आणि मंचुरियन सूपमध्ये ना 2 मंचुरियन टाकलेले असायचे आणि सगळेजण ते प्रत्येकाला ताटातले फडकवायला बघायचे. हो, आता जरा गर्दी कमी आहे इथे बेंचची वगैरे, तेव्हा खूप होती. असं वाटायचं की म्हणजे बसायला जागा मिळायची नाही इकडे वेटिंगसाठी. म्हणजे मला वेट करावं लागायचं ना गं नेहा. आणि मोस्ट ऑफ मी असं पॅप्सी वगैरे पण मागवायचो इकडे. हो, फ्रेंडशिप डेचा फोटो आपण पोस्टरवर बॅनरवर पाहिला ना कॉलेजला, तो आम्ही इथे काढलेला. हो, आमचे बरेचसे सेल्फीज, कारण आम्ही ना आमचं जेवून घेऊन खाऊन झालं ना की आम्ही इकडे यायचो आणि इथे फोटो काढायचो. हां. तर आपण एंटर करता करता जे सर असे उत्साहाने आपल्याला भेटलेले आणि बोलत होते ते हे आहेत, हे बघा, गौरांग सर. हे पण आता या सगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये सगळेजण पार्टिसिपेट करायचे. आणि मी, श्रुतिका आणि ऋतुजा आम्ही 3 जणांना पलटी मारायला बघायचो, कारण आम्हाला ना असं आमचं लाईफ एन्जॉय करायला आवडायचं. म्हणजे आम्ही तेवढ्या कुठं राहायचो आणि हेच आम्हाला मुक्सवणारी श्रुतिकाचं असं पलटायची. म्हणून आम्ही या ठिकाणी आहोत पण फोटोमध्ये नाही आहोत. त्याचं कारण हे आहे की आम्ही मागेच राहायचो. हो, अरे बघ मी मागे बघा, मी म्हटलं ना मागे राहायचो, ही इथेही मागेच आहे. हो, पण आम्ही आयुष्यात पुढे जाण्याचं ठरवलं आहे. हो. हा फ्रेंडशिप डेचा फोटो आहे. आम्ही ना आमचं पहिलं वर्ष होतं कॉलेजचं आणि त्यावेळेला आम्ही फ्रेंडशिप डे सेलिब्रेट करायला ठरवलं. तर सगळ्यांनी व्हाईट टी-शर्ट आम्ही जाऊन शॉपिंगमध्ये म्हणजे शॉपिंग केलेली व्हाईट टी-शर्टची आणि सगळ्यांच्या टी-शर्टवर आम्ही नावं लिहिली. त्याच्यामध्ये हर्ष, श्रुतिका, नम्रता, आशू आणि जुई, योगेश पवार, योगेश ठोंबरे, हर्ष सगळे आहेत. आणि त्यात ते टी-शर्ट जपून ठेवले बघा का मी अजून. आणि आम्ही सगळ्यांनी मला वाटतं बहुधा जपून ठेवलं असेल ते. इट्स नॉट यू, इट्स युअर सोशल मीडिया बिहेवियर. हे तेव्हा मला कळलंच नाही. याच्या खाली एवढा वेळ बसायचो, कधी वर मान करून हे वाचलंच नाही. प्रोजेक्ट बनवायचो आणि मग ते अचानक लॅपटॉपमध्ये हे बंद व्हायचं आणि प्रोजेक्ट जायचा.
मला ना एक आठवण आठवतीये, सांगू का? आम्हाला ना न्यूजपेपर बनवायचा होता आणि नेहाने लॅपटॉप आणलेला तिचा, म्हणजे इथले नको यूज करायला आणि ते सगळं जे काही डेटा आहे तो तिथेच राहावा लॅपटॉपमध्ये. तर ना आम्ही तिथे बसायचो, मला आठवतं आहे. आणि ना नेहा, माझ्याकडे व्हिडिओ तो आता स्नॅपचॅटवर असेल तर मी टाकेन. नेहा ना तिला सवय होती, हे कीबोर्ड असायचे ना, ती ना आपण कसं नॉर्मली असं टाईप करतो ना, ती असं टाईप आठवलं तुला? हो. आणि मी तिला बोललेली, हे काय नाही हा अशा पद्धतीने कोण टाईप करतो? मला आठवते सर मला ओरडलेले आणि मी रडले. हो, तो व्हिडिओ आहे. हा मी एकाच हाताने टाईप करायचे मला वाटतं, दुसरा हात वापरायचे. हो मला आठवलं. श्रुतिकाचा व्हिडिओ कॉल आहे आणि तिला फोमो देतोय की ती आली नाही आमच्यासोबत. तुझ्याचा इथे ब्लॉग चालू आहे. श्रुतिका म्हणजे हराम तिला नुसती घाई आहे फोन ठेवायची. ही इकडे ऋतू आणि माझ्यामध्ये एक कॉन्व्हर्सेशन झाली ना, तिने ना मी फोटो असे सगळे एकत्र करून एक असं बनवलेलं आणि ऋतू माझ्याकडे आली म्हणाली, तू हे कसं बनवलंस सगळे फोटो एकत्र करून? तर मी म्हटलं अगं पिक्सआर्ट असं नाही, ते कॉलेज नावाचं एक ऑप्शन असतो तर त्याच्यात बनवायचं. तर ऋतू आहे ना टेचात मला म्हणे कॉलेज नाही ते कोणाच असतं. दुसरा क्लासरूम आहे इथे, तर आमचं अख्खं 3rd इयर गेलं आहे नेहा. हे पेंटिंग बघूनच मला आठवलं. मला माहिती आहे एखादं बोर्डिंग स्कूल कसं असतं, जिथे खूप स्ट्रिक्ट नियम असतात, तसे या वर्गात होते. म्हणजे मला वाटतं की महेश सर जे मगाशी आम्ही सांगितलं ना, त्यांचं 7चं लेक्चर असायचं आणि 7 वाजून 1 मिनिटं जरी झालं तरी ते आत नाही घ्यायचे. म्हणजे 7ला काही वेळ असताना जी बेल वाजायची त्याच्यामध्ये जेवढे आत आहेत तेवढेच येणार. आणि ते खरंच नाही घ्यायचे, आम्ही बोलायचं म्हणून नाही म्हणत आहे, आम्ही एक्सपिरियन्स केलं आहे. खरंच नाही, म्हणजे आम्ही लिटरली त्या 1 मिनिटासाठी आम्ही जे असे 2 पायऱ्यांवरती पाय टाकत बिकत आम्ही झपाझप झोंबीसारखे यायचो ना, ते त्यासाठी यायचो. आणि न्यूजपेपर लागायचा रोज वर्गात घेऊन यायला, बसण्यासाठी नाही. BMA ना मास्टर काय ते BMA बॅचलर ऑफ मास तर न्यूजपेपरची माहिती आहे रोज न्यूजपेपर. आणि एक दिवस माझा न्यूजपेपर मित्राला आणायला सांगितलेला, सर मला इतके ओरडलेले. सर स्क्रिप्ट सांगायचे आणि जर ती स्क्रिप्ट चुकीची लिहिली असेल ना, सर त्याचं विमान बनवून असे उडवून लावायचे, परत बनव. मग आम्ही परत बनवायचो. तेव्हापासून आम्हाला शिस्त लागली आहे. हे कपाट आठवतंय, मी आणि श्रुतिकाने हे अख्खं यातल्या फायली खाली करायला लावलेलं. एकदा ना माझं आणि श्रुतिकाचं नाव ब्लॅकलिस्टमध्ये आलेलं आणि आम्हाला विश्वासच नव्हता की ब्लॅकलिस्टमध्ये आमची नावं आलीच कशी. तर त्यावेळेला आंबेकर होते जे सगळं बघायचे, म्हणजे आणि ते अटेंडन्सचे कागद होते. तर त्या शीट सगळं खोलायला लावलेलं श्रुतिकाने, ते सगळ्यांना आलंच कसं नाव करून. बापरे मला आठवतंय. सर मी आणि नेहाने त्यांच्याकडे एकत्र काम केलं होतं. बरेचसे कार्यक्रम या कॉलेजमध्ये आम्ही असताना व्हायचे आणि खूप मजा यायची त्यावेळेला. आणि जास्त मजा तर माध्यम महोत्सवला यायची. तो बघ तिकडे माध्यम महोत्सव. यात ना आमचे पण फोटोज आहेत बरं याच्यामध्ये. हा शिक्षक दिनाचा फोटो आहे. आमच्या कॉलेजमध्ये असे डेज पण असायचे. याच्यात पण बाकीचे आहेत सगळे, आमचे सगळे शिक्षक आहेत. ह्यात मंगेश आहे, हे बघ आम्ही काहीतरी ते पण आहे. हा श्रुतिका आहे. हा श्रुतिका आणि मी आहे. म्हणजे काहीतरी हे ना हे होतं काहीतरी एक असं ना, ते एक्स्ट्रा सर येतात आणि काहीतरी शिकवतात, ते होतं. हे संजीव लाटकर सर आहे, त्यांचं लेक्चर होतं. म्हणजे हां सुषमा, श्रुतिका, ऋतुजा, मी. ते अख्ख्या जगाने वेगळं घातलंय साईडला. मी आणि नेहा. हां म्हणजे आम्ही दोघी जाऊ दे, म्हणजे अख्खं जग तिकडे उभं राहिलं आहे आणि आम्ही इकडे. हा माध्यम महोत्सवचा फोटो आहे. हे बघा मगाशी आम्ही म्हणालो ना मैदान होतं, हे बघा ते जे बाहेर इतकं छान बनलं आहे ना, ते असं आधी असं मैदानासारखं होतं आहे. बघ इथे जे मैदान दिसतंय तिथे ते ढोल वाजवत आहे, हे सगळं माध्यम महोत्सवचं. हां असं ते मैदान होतं आमच्या काळामध्ये. हे महेश सर बाई, हे बघा महेश सर. त्यांनी आमच्या साऱ्या ॲक्टिव्हिटीज घेतल्या होत्या लेक्चर्समध्ये. ते आम्हाला गाणं पण शिकवायचे ना. हो मला आठवतं आहे. आणि ते ना काय म्हणतात ते महेश सर, आता तुम्हाला कोकण हार्टेड गर्लच्या बऱ्याचशा व्हिडिओजमध्ये तुम्हाला ते दिसतात. ते हेच आहेत. अगं ही बघ, ही ती आहे अंकिता.
जी किती झील आहे ती. हां. आणि ही श्रावण क्वीन आमच्या कॉलेजची झालेली, तिचा सत्कार केलेला कारण ती श्रावण क्वीन झालेली. आवडायचं. आणि इकडे बघा, इकडे पण श्रुतिका आणि ऋतुजा सोबत आहे त्या सेल्फीमध्ये. बघा त्यानंतर ती अमृता बने पण आहे. हां हे बघा, तेव्हा ती सेलिब्रिटी नव्हती झालेली, तेव्हा ती स्टुडंटच होती. तेव्हाचे फोटो आहेत. मुली केवढ्या उत्साहाने आमच्या वर्गातल्या तयार व्हायच्या बघा. हो, सायली आहे, हर्षाली आहे, उर्मिला आहे आणि नम्रता पण आहे. याच वर्गातला किस्सा आहे प्रोजेक्टचा. आणि ऋतुजा आणि माझे रोल नंबर एकमेकांच्या मागे असायचे कारण हिचा प्रभू परब आणि माझा प्रभू लागायचा. त्याच्यामुळे आमचे नंबर असे रोल नंबर मागे पुढे असल्याने आम्ही प्रोजेक्टमध्ये किंवा परीक्षेला एकमेकांच्या मागे पुढेच असायचो. तर एक प्रोजेक्ट आम्हाला दिला होता मनसे या राजकीय पक्षावर. तर काय झालेलं की माझा आणि नेहाचा होता ना तो टॉपिक. तर आम्ही खूप रिसर्च केलं. भटकलेलो आम्ही. राज ठाकरेंच्या ऑफिसपर्यंत जाऊन पोहोचलेलो. माहीमला आय थिंक. हां. त्याच्यानंतर त्यांच्या PR च्या ऑफिसेस शोधलेले, त्यांचं कार्यालय सगळं शोधून आम्हाला एक कार्यालय फायनली सापडलेलं. आणि आम्हाला बाकी कुठे काहीच माहिती मिळत नव्हती. आत्ता सर आहेत नाही येत नाहीत. आणि सुशांत नावाचे PR होते त्यावेळेला, ज्यांच्याशी आमची आय थिंक आत्ता पण आहेत मला वाटतं. हो. तर मग तिकडे गेल्यानंतर त्यांनी आम्हाला अख्खी ब्लूप्रिंट दाखवली. आणि मग ऋतुजेच्या डोक्यात आयडिया आली आपण हाच प्रोजेक्ट म्हणून प्रेझेंट करूया. मी म्हटलं एवढी मेहनत करण्यापेक्षा आपण थोडं काम हलकं करूया आता. कारण की तेव्हा काय होतं माहिती आहे, आम्ही नवीन होतो, आम्हाला ते एडिटिंग वगैरे कसं करायचं हे आम्हाला तेवढं नव्हतं जमत. सो आम्ही ठरवलेलं, आम्ही ना खूप व्हिडिओज बघितलेले मनसे रिलेटेड यूट्यूबवरती. आणि आम्हाला ना एक तासाचा व्हिडिओ मिळालेला ज्याच्यामध्ये राज ठाकरे जे आहेत आपले ते, त्या व्हिडिओच्या मागे त्यांचा व्हॉइस ओव्हर होता. आणि त्यांना इथून पुढे महाराष्ट्र भविष्यात कसा बघायचा आहे ते सगळं त्या व्हिडिओमध्ये होतं. म्हणजे ब्लू प्रिंट होती मनसेची. तर आम्ही त्यांचा आवाज बंद केला आणि आम्ही काय केलं, आमची एक वेगळी म्हणजे आम्ही व्हॉइस रेकॉर्ड केला, आम्ही स्क्रिप्ट बनवली. आणि व्हिडिओ जे होते ना व्हिज्युअल्स ते आम्ही थोडे कट करून इकडे तिकडे बरोबर त्या व्हॉइस ओव्हरला मॅच होतील असे आम्ही केले. म्हणजे खरं तर आम्ही तो अख्खाच्या उचललेला. हां. आणि त्यानंतर मग काय प्रेझेंटेशनचा दिवस आला. आणि मग ना बऱ्याच जणांनी जी ढापाढापी केली होती किंवा काय त्यांची सत्य ना अशी उघडत होती, त्याचं पितळ असं उघडत. जसं की नेहाने मगाशी सांगितलेलं तिचं ते याहूच्या प्रोजेक्ट बदल तसंच होत होतं बऱ्याच जणांचं प्रोजेक्ट. असं म्हणजे म्हणतात ना सगळ्यांची पोल खोलली, सरांना समजत होतं. आणि GD सर ना GD सर तर माहितीये ते तर सगळे सर्वज्ञात. तर त्यांनी सगळ्यांची अशी वाजवलेली. आणि त्याच्यानंतर आमचा नंबर आलेला काहीतरी 30-31 काहीतरी आमचा नंबर होता. 31-32-32-33 काहीतरी रोल नंबर. आणि आमचा नंबर आला आणि आम्हाला भीती. आणि आम्ही इतकी प्रार्थना करत होतो की GD सर वर्गातनं बाहेर जाऊ दे. आणि सर गेले वर्गाच्या बाहेर. नेमका त्यांना फोन आला आणि ते वर्गाच्या बाहेर गेले. आणि इथे दुसऱ्या मॅम होत्या, ऍक्च्युली त्यांचा सब्जेक्ट होता तो. आणि त्यांनी सरांना बोलवलेलं जस्ट बिकॉज तुम्ही म्हणजे बसा इथे आमच्यासोबत आणि बघा प्रेझेंटेशन बघा. आणि सरांना जे कळलेलं की ज्यांनी स्टुडंटनी असा घोटाळा केला त्या सगळ्यांची सरांनी सर एवढे ओरडलेले. आणि आमचा नंबर आला आणि आम्हाला एवढी भीती वाटायला लागली की आता हे कळेल की काय. धावा केला आम्ही. आणि नेमकं ते प्रेझेंटेशन सुरू झालं. आणि मॅम बघतात माझ्या आणि ऋतूची धडधड ना इथे, म्हणजे असं म्हणतात ना की सर गेलेत बाहेर तर तिथेच थांबू दे, ते आत नको. आणि आम्ही असं म्हणत होतो की तो प्रोजेक्ट ना मध्येच काहीतरी ग्लिच येऊ दे. आणि तिथे ना मध्येच टेक्निकल असं म्हणतात ना तो त्या व्हिडिओतच होता ग्लिच असा. आणि आम्ही तिथे फोटो बोलले की अरे बापरे काहीतरी पेनड्राईव्हचा इश्यू झाला वाटतं. आणि मॅम म्हणाले हा ठीक आहे बरोबर आहे प्रोजेक्ट. आणि आम्ही ठेवलं ते काढलं आणि तिथेच सरांनी वर्गात हे घेतलं झालंय. आणि आम्ही वाचलो. हां. तर प्रोजेक्टच्या बाबतीमध्ये आम्ही बोलत होतो. तर GD सरांनी आम्हाला एक प्रोजेक्ट दिलेला. तेव्हा नेहाने ना याहूचा म्हणजे टॉपिक निवडलेला. आणि त्याच्यावर तिने खूप सारी अशी माहिती म्हणजे अशी मिळवलेली. आणि प्रेझेंटेशनचा दिवस होता. आणि मी आणि श्रुतिका तर इतक्या घाबरलेलो की बाबा आपण जी माहिती मिळवली आहे ती सगळी पुरी पडेल की नाही आणि ती बरोबर असेल की नाही या विचारांमध्ये आम्ही होतो. आणि नेहाचा नंबर होता, ती समोर प्रेझेंटेशन देत होती. आणि नेहा इतकं छान बोलत होती. तिचं आधीपासूनच जे काही बोलणं वगैरे आहे ना कुठल्याही गोष्टीतलं ते खूप छान आहे. आणि ती खूप मस्त माहिती देते. आणि मी ऋतूला टॉन्ट पण मारलेलं त्या प्रेझेंटेशनमध्ये कारण सगळ्यांचं Gmail होतं आणि ही एकटी याहू वापरायची. तर म्हटलं काही लोक असतात जे याहू वापरतात वगैरे असं म्हणजे म्हणतात ना आपण असं उत्स्फूर्तपणे मी ते प्रेझेंटेशन दिलं.
हो. आणि मग टाळ्या बिळ्या वाजल्या आणि पुढे काय झालं. आणि त्याच्यामधलं पण एक सांगते, मी आणि श्रुतिका ना अक्षरशः एकमेकींकडे बघून असं ना एक्सप्रेशन येतं, वा वा नेहाने काय काय मस्त प्रेझेंटेशन देते, काय छान बोलते यार, आपलं कसं होईल, नेहा एवढं चांगलं होईल का आपलं, असं आमचं चाललेलं. आणि नेहाचं प्रेझेंटेशन संपलं आणि सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवल्या आणि असं मला खूप छान वाटलं. आणि पुढचं सांगशील का लिहा तू जरा. मग सरांनी मला क्रॉस क्वेश्चन केले आणि मी त्याची उत्तरं पण दिली. म्हणजे त्या क्रॉस क्वेश्चनची आणि सगळे आणखीन मुलं अशी आणखीन हे झाली, बापरे कशी सगळंच हिनी म्हणजे अभ्यास केलाय असं. आणि ते सगळं कॉन्व्हर्सेशन संपल्यावर सर शेवटी म्हणाले, हा जो मी इथे दळभद्री बसलो आहे ना, हे असतील कपाळ करंटे ज्यांना काही कळत नाही, पण मी इथे आहे ना दळभद्री, हां मला कळतं हे एवढं सगळं चुकीचं इतक्या कॉन्फिडेंटली बोलता कसे. आणि आमचं असं झालं काय, म्हणजे ते सगळं मी जे बोललेलं ते सगळं चुकीचं होतं. हो. आणि ही इतक्या कॉन्फिडंटपणे बोलत होती ना, की आमचं तेव्हा असं झालेलं ही बोलत असताना की बाबा ही किती सुंदर केलंय, आपलं तर काय हिच्यापुढे काहीच नाही असं सगळं. तर हा एक किस्सा होता. आम्ही इतक्या गप्पा मारल्या आहेत ना नेहा आणि मी आत्तापर्यंत, काय काय आठवून. खरं तर श्रुतिका असायला हवी होती इथे, ती असती ना तर तिने इतक्या साऱ्या गोष्टी अजून रंगवून सांगितल्या असत्या ना, ह्या ब्लॉगला मजाच आली असती खूप. तर असा होता आमचा कॉलेजचा आजचा दिवस. खरं तर आम्ही बऱ्याच वर्षांनंतर इथे आलो सर्टिफिकेट घेण्याच्या निमित्त. सो इथे कॉलेज आहे त्यामुळे. याच्यावरनं मला आठवलं, ऋतुजाला ना तेव्हा अगदी नवीन असताना बुमरँग काढायची खूप सवय होती. तर ती रॅन्डम लोकांचे म्हणजे बुमरँग काढायची चोरून, मला अचानक आठवलं. आणि आमचा पहिला फोटो नाही, आमचा पहिला बुमरँग आहे जो माझा इन्स्टावरती सगळ्यात खाली गेल्यानंतर तुम्हाला कळेल. आणि आमचा असा हा आजचा व्लॉग झालेला आहे. खूप छान असं अनएक्सपेक्टेड. आम्हाला गौरांग सर पण भेटले सुरुवातीला, आंबेकर भेटले, GD सर भेटले. सो आम्हाला छान वाटलं. आणि तुम्हाला हा आमचा आठवणींचा बुमरँग, आमच्या आठवणींचा हा बुमरँग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमच्या कॉलेजच्या आठवणी जर जाग्या झाल्या असतील किंवा तुम्ही पण आमच्याशी रिलेट केलं असेल तर नक्की तुमच्या आठवणी पण शेअर करा. आणि ऋतुजाचे ब्लॉग बघा. थँक्यू. मेरी जिंदगी सवारी मुझको गले लगा के, बैठा दिया फलक पे मुझे खाक से उठा के. मेरी जिंदगी सवारी मुझको गले लगा के, बैठा दिया फलक पे मुझे खाक से उठा के. यारा तेरी यारी को मैंने तो खुदा माना, याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना. तेरे जैसा यार कहाँ ऐसा याराना. मेरे दिल की ये दुआ है कभी दूर तू न जाए, तेरे बिना हो जीना वो दिल कभी न आए. मेरे दिल की ये दुआ है कभी दूर तू न जाए, तेरे बिना हो जीना वो दिल कभी न आए. तेरे संग जीना यहाँ, तेरे संग मर जाना. याद करेगी दुनिया
अफसाना, तेरे जैसा यार कहाँ